तर चतुराजीला दवाखान्यामध्ये घेऊन जायचे. तर मला तर जाता येणार नाही, घरातली बरीचशी कामं आहेत. हे बघा चतुराजी बसली आहे खाली, आंघोळ वगैरे घातलेली आहे, डोकं विचारले. ब्रदरला बोलवले. ब्रदर म्हटलं तुम्ही जरा या, मदत करा आजच्या दिवस आम्हाला, कारण मला बाकीची कामं आहेत बरेचसे. म्हटलं मंगलमावशी इकडे सगळे बसलेले आहेत आणि जाग्याकडे पण जायचं आहे. तर चतुराजी बरं आहे का हात? आता बघू बघा बोट हे जरा कमी झाले, जरा बोट हे काळे हे पडले. भाव म्हणते हे काढायचं. वा हा वा म्हणतात. कोण म्हणते वाळलाय? हे मंगल. म्हणू दे, कोण काय म्हणू दे. आज जाऊ आणि दवाखान्यात. मी नाही येते. हा मोठा दादा आहे आणि ते दिसतात का दादा, हा ते दादा पण आहेत तुझ्या बरोबर. हा हा काय काळजी करू तू नको. नाही येत? मी नाही येत. तू आले असते तर बरं झालं असतं. बरं तब्येत आहे त्यांची. उलट थांबली का उलटी? थांबली. मोठा दादा आहे की पण. झालं आहे ना. हा तू अजिबात काळजी करू नको. हा काय हा मग व्यवस्थित जायचं. हा. व्यवस्थित. हा जरी आई नसेल तर आहे की लेकरू संग. हा मी आले असते पण घरी कोणच नाही का आपल्या आजी हा. लोकांकडे, ह्यांच्याकडे बी लक्ष द्यावं लागते का नाही? हा. दादा आहे बरोबर. जाशील ना मोठा व्यवस्थित? दादा ना. हा मोठा दादा. आता कसं करावं, आता लगेच रडू येते बघा. हे काही दादा आहेत की एवढे मोठे, मला येत कशी नाहीच म्हणते का रडायला लागले. बघितलं का कसं काय? हे दादा आहेत ना. हा सगळं काय करू लागतील. बरं झालं. मी असते तर बरं झालं असतं. बरं झाल्यावर येतील तिकडे डिस्चार्जच्या वेळेस. ॲडमिट नाही करायचं. ॲडमिट जर करून घेतलं तर करू, नाही म्हटलं तर घरी घेऊन येऊ. हा काळजी करायची नाही. हा ठीक आहे. हा जाणार ना व्यवस्थित? हाताला थोडस. बस 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 ह्याच्यावर बसते का? फेकून बसा. तिची फाईल घेतली का? घेतली. तू घेतली ना? तुला हात रुमाल देऊ काय पुसायला? थांबाय, तोंड पुसायला एक हात रुमाल देते. कुठं आहे बघू? पडलं बाय. कुठं पडलं? हात रुमाल. काळजी करू नका, लवकर घरला या. हा मी वाट बघते. मी पण येते काय वाटल्यावर मागून. काळजी करू नका बारक्या दादाला घेऊन. हा कशा रडायचं नसतंय. आपण परत यायचंय दवाखान्यातून, लगेच माघारी यायचं. किती रडू येले बघा ना, कसं करावं. हा येणार आहे लगेच. हा तिकडे बघ, तिकडे बघ. हा अरे तुला तिकडं पाठवलं. दादा येते इकडे बघ. मग हसत जाते. मग राहू देऊ का? मी येऊ का? मी येऊ का? घरी पण आपली लोक आहेत, आजी लोक घरी पण कोण नाही. म्हणून तर ह्या दादाला मदतीला बोलवलं ना मी, ब्रदरला. संध्याकाळी परत यायचं. हा 5-6 वाजेपर्यंत नाश्ता करायच्या हाताला. काय म्हणते डॉक्टर बघायचं आणि आपल्या घरला परत यायचं. हा ठीक आहे. हस बर, हस बर. हा चतुराबाई. चला. गेली बघा, खूप रडत होती. ब्रदर आले मदतीला. काय करायचं, घरात पण इथं माणूस लागते एक. बऱ्याचशा गोष्टी असतात, पाहुणे येतात, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी येतात. गेला रोहित घेऊन. होय किती रडू यायला होतं तिला. हा मंगलमावशी आल्या बघा, कोथिंबीर नीट करायला. बरी आहे का तू? तब्येत बरी आहे का? ह्यांचं काय म्हणते? अक्काच काय चालू आहे? अक्का रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. किती रडू यायला होतं. संग चल, माझ्या संग चल तिकडे. जायसाठी रोड आलेलं होतं. संगच ये. दादा कसं आहे हा आपलं? मोठा दादा म्हणतोय आता मी सगळं सांभाळणार, बघणार, करणार नाही का. आता चला मला बराचसा अजून काम करायचंय, स्वयंपाक करायचा, नंतर बघू. आता करते. आज जायचंय, आत बरीचशी कामं पडलेली आहेत. चहा करायचं, बटाटे उकडायला घातले. जरा संध्याकाळचा टाईम आहे, 5:30-6 वाजता चहा लागतो आजी लोकांना वगैरे. तर हे पाहुणे आले होते आणि चहा वगैरे त्यांना पण दिला. तर आजी लोकांना पण चहा करते. 5 मिनटं घडी पुढे आहे. देवाला अजून 6 वाजता धूप वगैरे लावायचं आहे. बाहेर काय चाललंय बघू. हे बघा, चला आजी लसूण सोलतायत. 2च कांड्या म्हणल्या मॅडम मी लसूण सोलते. सोला म्हटलं.
सुंदर आजी पण आहे इकडंच. काय करताय तुम्ही? काय नाही, लसूण सोलतोय बसल्या बसल्या. काय आणि हे काय केलंय? शेंगे हे उद्याच्या भाजी, हा उद्याच्या भाजीची तयारी आहे बघा. ही उद्या शेंगाची भाजी करायची आहे. चांगले आहेत, कवळे आहेत ना मावशी? हा कावळे. हां कवळे येतात. हां चांगले येतात शेंगा. तर उद्या ही भाजी. ह्याला कुठल्या शेंगा म्हणतात? फरशी मध्ये त्याला फरशी. फरशीवाल. फरशी वाल. हो. हा का? घेवडा मला असं मी घेवडा. एवढा वेगळा असतोय. हा का? तर उद्यासाठी लसूण सोलायचं चाललंय. लसूण आणि भाजीला इकडं बघा आकाबाई बसल्या. आकाबाई एकट्याच बसला, या इकडं. चला हरिपाठ वगैरे म्हणायचं आहे. हा बुकू दे आता, हरिपाठ वगैरे म्हणायचं आहे. चला वरती. लुसू तेव्हा का तिकडं बांधलेले लुसू. आणि चुलीला आज म्हटलं ना जरा निवांतच होतं. जेवण वगैरे सगळं आताच बनवलंय मी आज. मला कुंभार मॅडम सारखं सांगायला लागले झेंडूचे फुलं लय छान आलेत, लय छान आलेत. कुठं आहेत ग झेंडूची फुलं? झेंडूची फुलं कुठं आहेत? हा हे का ही झेंडूची फुलं म्हण बघा. सकाळी पण सांगत होती इथं झेंडूची फुलं आहेत आणि लय छान आहेत. आता लय छान आहे तर म्हणायचं काय, सुकले तर फुलं. खरं तर मोठ्या इकडं बसतो, मोठ्याने जागा केलेल्या, जाळी पडल्या. पानं आहेत बघा किती जाड आणि मोठे पानं झालेत. इथे एक देवापुढीचं आलेलं नारळाचं झाड आहे. ते असं झाले बकेटात ठेवले, वाळून गेले थोडंसं. तुळस आणि मंजुळा किती आल्यात बघा इथं. सारवले म्हणून एवढं छान वाटाले बघा. इकडं हा असा रस्ता आहे आणि हा इकडं असं सारवले. सगळेजण सारवायला एक्सपर्ट आहेत. आकाश झालं, सगळे झालं. घरापुढचं आणि इथलं चुलीपसलं सगळं सारवलंय तर एकच नंबर दिसते. होय आकाबाई? हा कसलं भारी दिसते. तर आज हा हा चतुराबाईला आज नेलं होतं दवाखान्यामध्ये. दवाखान्यात नेऊन आणले. डॉक्टरांनी काय लगेच पाठवलं परत. तारीख दिलेली आहे 2. हां 2 तारीख दिलेली. तिचं टुडिओकू करा म्हणून सांगितले. ते काय लगेच होणार नाही. म्हणजे अजून एक हृदयाची टेस्ट ते करा, मग त्याच्यावर ठरवू आपल्याला काय करायचे ते. मग हाताचं बघू म्हटले. पण हाताला खरंच गंभीर दुखापत, गंभीर अशी दुखापत आहे बिचारीच्या. वाईट वाटतं चला आजी. ते काळे बोट पडायला लागलेत ना तिचे. ते डॉक्टर म्हणतात बोट का काळे पडतायत काय माहित. आता जाते वरीच जाते तिच्याकडे जरा. पण एकमेकाला तुम्ही तुमचे कसं जीव जपता तसं तुमच्या दुसऱ्यांचे पण तसंच करत जावा. आहे का नाही? हा एवढी कुंभार आहे बघा. होय कुंभार मंगल मावशी किती दिवस झाला आहे बघ सुंदर आजी माझ्याकडं. खरं सांगते तुला आता 8 वर्ष झालं. पण कधीच कुणाला दुखापत नाही केली त्यांनी. केली का वत्सल आजी? तुम्हाला किती वर्ष झाले येऊन आता? मला बघा 4-5 वर्ष होते. कधी आहे का तुम्हाला उलट तर बोललेत का? कधीच नाही. आणि आधीच तुमचं करत्याल. तुम्हाला खायला प्यायला देताना आधी तुमचं करत्याल आणि मग स्वतःसाठी करत्याल. खरे हा सगळ्यांना ताटा पुढे देतील तेव्हा त्यांची ताटं घेतात रोज अगदी नियमाने. मग चतुर आजीला जरा भेटू. दवाखान्यात नेलं होतं आज. बिचारीला लय वाईट वाटायला यावं काय सांगायचंय. नुसतं वाईट वाटून काय फायदा नाही बघा. रामकृष्ण हरी. काय म्हणतात चतुराबाई? बघू हात. माय काय करतीस ग? बरं आहे का माय तुझा हात? दुखतोय. दुखतंय? कुठं दुखतंय बाईचं माझ्या? कुठं कुठं दुखतंय? इथं दंडाला. आता लय दिवस झाला आहे की माझी बाय दंडाला. हात नाही सुजलेला वरी, बोट सुजलेली जरा जरा बोट काळी पडले तर बघा हे. काय करायचं? डॉक्टर कधी या म्हणले आता? दादा म्हणले आम्ही 2 तारखेला तारीख दिली त्यांनी 2 तारीख दादानी. त्या डॉक्टर दादांनी. हो हा म्हणलं आपलं दादा. हां आपल्या दादा नाही त्या डॉक्टरांनी 2 तारीख दिली. म्हणली 2 तारखेला एक तपासणी करू आणि मग ठरवू ऑपरेशन करायचं का नुसतं प्लास्टर करायचं. ऑपरेशन तर नाही करायचं आपण, फक्त प्लास्टर करायचं. पण ते पण नीटनेटकं करावं लागेल ना व्यवस्थित. बरोबर. हा
म्हणून काय करायचं आता? मला हा हसते म्हणशील ते कर. हा तू बोल हिंदी बरोबर आहे. मीच करू सगळं हा मग काय करायचं? कोण नाही रे मला. हा आई कोण नाही का ताई? मी कोण आहे? आईच आहे तू. तुला कोणी शिकवलं आई मला म्हणून? हा मग हा कोण सगळे शिकवलं तुला? म्हणतात ना आई. म्हणून तू बी आई म्हणतेस. काय करू मग आता? हा काय म्हणते? काय बी म्हण, तुला म्हणायचंय जी तुला म्हणायचंय ती म्हण. हा काय म्हणते? आई म्हणत होते. चतुराजी आपली चतुराच आहे बरं. चतुराबाय आता कशी हसते बघा. तकलीफ आहे, दुःख आहे जरा. म्हणते मला तुझ्याशिवाय कोण नाही ग मला आता म्हणते. मग मी हाव की तुम्ही? हा हा मी कोण आहो मग? मी आईच हाव तुमची. हा, आई. तुम्ही लेकरं माझे. हा हा तू आईच आहे आमची. मग हे बघा सगळी लेकरं अशी बसली बघा इकडं. मोनाजी तिकडं आहे. मोनाजी काय मग चतुरा मावशीला काय वाटतंय तुला? होय हो वाटतच ना. थोडंसं हात धरला तर तेवढं गडबड होती. ते चुकीचं झालं ना मोनाजी. तुझा थोडासा हात धरायला तिचं पूर्ण त्या तिच्या ह्याच्यावरती जाचलं. हाय का नाही ग चतुराबाय?